आहे की जे अस्थि पोषक लाडू आपण ज्याला म्हणू शकतो की ज्याच्याने हाडांचं पोषण चांगलं होईल. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ते बनवू शकतो. रोज एक लाडू सकाळी उपाशीपोटी जर दुधासोबत तुम्ही घेतला तर हाडांच्या समस्या दूर होण्यास किंवा त्या कमी होण्यास मदत होईल. तर हे बनवण्याचं कृती आपण पटकन बघूयात. तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे 1 वाटी खसखस, 1 वाटी खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी गूळ घेतलाय मी आणि 1 वाटी खारीक पावडर लागणार आहे आपल्याला. 4 ते 5 चमचे साजूक तूप लागणार आहे. 1 वाटी डिंक भाजून त्याची डिंकाची पावडर करा किंवा मी इथे पहिले डिंकच घेतलाय नुसता, मी एकत्रच पावडर करणार आहे याची. जायफळ आणि वेलची पूड आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खसखस मंद आचेवर भाजून घ्यायची आहे छानपैकी. आरोग्याच्या बाबतीमध्ये अशा काय आपण आहारामध्ये काय काय इन्क्लूड करू शकतो आपल्या रोजच्या. पुढचं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. सुकं खोबरं पण ह्याच्यामध्ये वापरायचंय. सुकं खोबरं पण पटकन भाजलं जातं. सगळं सेपरेट भाजून घ्या. प्रत्येकाचं हिटिंग टेम्परेचर, भाजण्याचं टेम्परेचर वेगवेगळं असतं प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचं. डिंकची लाही बनवून घ्यायची आहे. डिंक बारीक करण्याच्या आधी कच्चा डिंक पण वापरतात किंवा डिंक तळून जर तो भाजून किंवा भाजून जर त्याची पावडर केली तर तो पचायला हलका होतो जरा आणि चावायला पण बरा पडतो. म्हणून डिंक शक्यतो भाजून घ्या किंवा लाही करून घ्या, त्याची बनवून घ्या. त्यासाठी आपण काही 2-3 चमचे तूप टाकून जस्ट त्याच्यात परतून घ्यायचंय. त्याची लाही तयार होते. वाटेल तसं तुम्ही थोडंसं अजून तूप त्याच्यात लागेल तसं टाकू शकतात. नंतर ही डिंकाची लाही तयार झाल्यानंतर हे सुद्धा एकत्र करते मी. तुम्ही हे सेपरेटली सुद्धा ही लाही बारीक करून घेऊ शकतात, म्हणजे डिंक पावडर बनवून घेऊ शकतात. हे सगळं मिश्रण आता थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी गूळ टाकायचा आहे आणि 1 वाटी खारीक पावडर टाकायची आहे. त्याच्यानंतर थोडी वेलची आणि जायफळ किसून टाकायचंय. त्याच्यात शॉर्ट राहिला आहे शूट करायचा, सो जायफळ पण टाकायच्यात, किसून टाकलेलं आहे. आणि वेलचीची पावडर आपण टाकणार आहोत, पूड. हे सगळं एकत्र करून घ्या. हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण डिंक लाही घेतली आहे, भाजलेलं खोबरं, भाजलेली खसखस, गूळ, हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. फाईन त्याची पावडर करायची. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे साजूक तूप टाकायचे. जसं गरज असेल तसं टाका की जेणेकरून लाडू वळले जातील. छोटे छोटे लाडू बनवा ह्याचे. रोज आपल्याला एक खायचा या हिशोबाने. आता ह्याच्यामध्ये मी जे काही गुळाचं प्रमाण वापरले ते अगदी मीडियम वापरले, म्हणजे माइल्ड लाडू तयार होतो याच्याने. खूप गोड लागत नाही हा लाडू. ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हाडांच्या आरोग्यासाठी ह्याचा वापर करू शकतात. त्यांनी गुळ अजिबातच टाकायचा नाही. त्यांच्यासाठी फक्त खारीक पावडर चालेल, कारण खारीक पावडर मधला जो नॅचरल स्वीटनेस आहे तेवढा त्यांना चालू शकतो.